घडामोडीत मराठवाड्यातली एक महत्त्वाची बातमी येते ती जालन्यामधून। जालन्यामध्ये एक आगळा वेगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की साधारणतः विद्यार्थी शाळेच्या पुस्तकातले धडे गिरवतात, मात्र जालना जिल्ह्यात एक गाव आहे जे स्वतःचं जिवंत पुस्तक बनलंय। गावातलं प्रत्येक घर म्हणजे एक धडा आणि त्यांच्या भिंती म्हणजे या अवाढव्य पुस्तकांची पानं। अख्ख्या गावाला साक्षर करणारे असे प्रयोग महाराष्ट्रभर झाले तर निशाणी डावा अंगठा उमटवण्याची गरज कुठेच भासणार नाही। रहा एक पाऊल पुढे असं सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट। गणेशपूर जालना जिल्ह्यातल्या याच गणेशपूरच्या प्राथमिक शाळेत प्रफुल्ल सोनावणे या नावाच्या शिक्षकानं अनोखी शिक्षण क्रांती घडवून आणली आहे। अगदी सहज चालता चालता विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे गिरवता यावेत यासाठी या शिक्षकानं गावातील सर्व घरांना गुलाबी रंग दिला। त्या घरांच्या भिंतीवरच मुलांसाठीचा शालेय अभ्यासक्रम रेखाटला। गुलाबी रंग हा कोणत्याही धर्माला धरत नाही, कोणत्याही जाती धर्मापासून तो वेगळा आहे आणि एक प्रेमाचा आपुलकीचा संदेश देणारा आणि एकतेचा संदेश देणारा असा हा एक रंग आहे आणि तो रंग मला मनापासून आवडतो आणि त्याच्यामुळेच आपल्या विद्यार्थ्यांमध्ये एक सद्भावना निर्माण होते। हा एक उद्देश ठेवला आणि त्यामुळे पूर्ण गावाला एकोप्याचं वातावरण देण्याच्या दृष्टिकोनातून एक गुलाबी रंगाची मी निवड केली। प्राथमिक शाळेतील मुलांना सहज आणि सोप्या भाषेत शिक्षण मिळावं, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि विद्यार्थ्यांची शाळेतली संख्या वाढावी हा सोनावणेंचा खरा उद्देश। या प्रयोगामुळे अतिशय कमी वेळात हा उद्देश साध्य झाला। मुलांना आपण नेहमी म्हणतो की आनंदायी शिक्षण दिलं पाहिजे, तर या रेखाटण्यामुळे काय झालंय की मुलं आज आनंदाने कोणत्याही प्रकारचा दबाव न येता आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यास करतात आणि असं त्याकडून लक्षात आलंय की मुलांनी नक्कीच यामध्ये प्रगती केलेली आहे। गणेशपूरच्या प्राथमिक शाळेत सोनावण्यांची बदली झाली, त्यावेळी इथला शिक्षणाचा दर्जा फारसा समाधानकारक नव्हता। गावाकडचं शिक्षण म्हणजे ढक्कल पास अशी शिक्षणाची व्याख्या केली जायची, पण सोनावणेंनी शिक्षणाचं गुलाबी चित्र गावकऱ्यांना पटवून दिलं। या शिक्षकामुळे गाव बदलणार म्हणून सरपंच, गावकरी आणि शालेय शिक्षण समितीही पुढे आली। गावातल्या सगळ्या 70 घरांना गुलाबी रंग लावण्यात आला। मी त्यांना 2 किलो कलरचे पुढे द्यायचे आणि बाकीचा कलर जो आहे तो गावकऱ्यांनी टाकायचा आणि बाकीची जी त्यातून रक्कम जी लागणारी ती रक्कम प्रत्येक गावकऱ्यांनी आपल्या याच्यानुसार 100 रुपये 200 रुपये असे गोळा करावे। गाव गुलाबी करण्यासाठी लागणारा 35,000चा खर्चही सोनावणेंनीच उचलला। या गुलाबी घरांच्या भिंतीवरच इंग्रजी महिने, मराठी अक्षरं, उजळणी, राज्य प्रतीक, राष्ट्रीय प्रतीक, इंग्रजी सुविचार, मानवी शरीराच्या अवयवांना इंग्रजीत काय म्हणायचं इथपर्यंत सगळा अभ्यासक्रम रेखाटण्यात आला। विद्यार्थ्यांचं गणित आणि इतिहास अधिक मजबूत व्हावा यासाठी या 2 विषयांचा अभ्यासक्रम रेखाटताना खास लक्ष देण्यात आलं। आता शिक्षकानं एवढी मेहनत घेतल्यानंतर विद्यार्थी तरी कसे ढ राहतील? शाळेत जाताना आणि शाळेतून येताना सगळेच विद्यार्थी भिंतीवरचे धडे गिरवायला लागले आणि ते एवढे हुशार झाले की इंग्रजी, गणित, सगळ्यांना गोल करणारा भूगोल हे त्यांचे आवडते विषय बनले। त्यामुळेच गणेशपूरच्या प्राथमिक शाळेला उन्नत अभियानात जिल्ह्यात पहिलं स्थान मिळालं। आम्हाला जास्त पानं पालटायची गरज नाही। सरनं सांगितलं की गावात जायचं, वाचायचं, म्हणून यायचं सकाळी आणि सांगायचं सरला। सरनं जास्तीत जास्त गावात इंग्लिशचे शब्द लिहिले, आता मला इंग्लिश वाचायला सोपी झाली। विद्यार्थ्यांचं मडकं पक्क करण्याचा सोनावणे सरांचा उद्देश यातून सहज यशस्वी झाला, पण गावातल्या बाया बापड्याही भिंतीवरचा अभ्यास वाचून वाचून व्यवहार ज्ञानात चतुर बनल्या। बाहेर घर काम करून सुद्धा त्या लिहिता वाचता त्यांना यायला लागले, बघून सुद्धा असं। त्याच्यामुळे महिला या साक्षरता झाल्या। अगदी गावात दिवसभर एकाच जागी बसणारे 75 वर्षाचे राजकारणी बाबाही खडाखडा मराठी वाचायला शिकले। सोनावणे सरांचा सिलेबस इफेक्ट कुठपर्यंत पोहोचलाय याची आपण कल्पनाही करू शकत नाही। सर चांगले शिक्षण व्हायला लागले, बरे लेकरं बी हुशार व्हाले, म्हणलं ना चांगलं लेकरं हुशार व्हाले। एका शिक्षकानं घडवलेल्या या चमत्कारामुळे त्यांचे वरिष्ठही त्यांच्यावर खुश आहेत। आपले CEO आहेत राधाकृष्ण साहेब, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची शाळा उन्नत अभियानाची संकल्पना ही मांडलेली आणि मला असं वाटतं की राज्यभरातल्या ज्या सगळ्या आपल्या शाळा आहेत त्यांनी हा प्रोजेक्ट जर राबवला तर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि सर्वांगीण विकास चांगल्या प्रकारे आपल्याला साधता येईल। प्रफुल्ल सोनावणे यांनी ही अनोखी शिक्षण क्रांती घडवून आपलं काम थांबवलं नाही। गोरगरिबांच्या तब्बल 500 विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी दत्तक घेतलंय। या शिक्षकाच्या समाजसेवी वृत्तीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी गरज आहे ती प्रफुल्ल सोनावणेंसारख्या एक पाऊल पुढे राहणाऱ्या शिक्षकांची। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।